ओम नमः शिवाय. सोमप्रदोष व्रत हे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत प्रभावी व्रत मानले जाते. सोम म्हणजे चंद्र आणि प्रदोष म्हणजे संध्याकाळचा शुभ काळ. या व्रताचे पालन केल्याने मनोकामना पूर्ण होतात, पापांचा नाश होतो आणि कष्ट दूर होतात. हे व्रत सोमवारच्या दिवशी प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळच्या वेळी केले जाते, म्हणून त्याला सोमप्रदोष व्रत असेही म्हणतात. सर्वांना माहीत आहे की राजा दक्ष प्रजापती हे सामर्थ्यशाली होते. त्यांच्या 27 कन्या होत्या आणि या सर्व चंद्रदेवाला दिल्या होत्या. त्या 27 कन्यांना नक्षत्रे म्हणतात आणि त्या आकाशात आजही आहेत. चंद्रदेवाने आपल्या सर्व 27 पत्नींमध्ये रोहिणीवर अधिक प्रेम करायला सुरुवात केली. त्यामुळे इतर 26 पत्न्यांना दुःख वाटू लागले आणि त्यांनी वडिलांकडे म्हणजेच राजा दक्षकडे तक्रार केली की राजा दक्षाला आपल्या कन्यांचे दुःख पाहून राग आला आणि त्यांनी चंद्रदेवाला शाप दिला. हे चंद्रा, तू एवढा गर्विष्ठ झालास की तुला दुसऱ्या पत्नींची किंमतच नाही. म्हणून तू क्षयरोगाने ग्रासले जाशील आणि तुझे तेज नष्ट होईल. दक्ष प्रजापतींच्या या शापामुळे चंद्रदेव हळूहळू क्षीण होऊ लागला आणि त्याचे तेज हरवू लागले. त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यामुळे संपूर्ण ब्रह्मांड असंतुलित झाले आणि समुद्रातील भरती ओहोटी बंद झाली. शापमुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने अनेक ऋषींचा सल्ला विचारला. तेव्हा ऋषींनी सांगितले, हे चंद्रदेव, फक्त भगवान शंकरच तुला शापमुक्त करू शकतात. तू क्षीरसागराच्या तटावर जाऊन तप कर. चंद्रदेवाने सोमवारच्या दिवशी प्रदोष काळात कठोर तपश्चर्या सुरू केली. त्याने ओम नमः शिवाय मंत्राचा अखंड जप करत शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याला बेलपत्र अर्पण केले. चंद्रदेवाची घोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन देत ते म्हणाले, हे चंद्रदेवा, तू खरोखरच पश्चाताप करत आहेस. मी तुझा शाप पूर्णपणे नाहीसा करू शकत नाही, पण मी तुला वरदान देतो की तू 15 दिवस क्षीण होशील आणि पुन्हा 15 दिवस तेजस्वी होशील. भगवान शंकरांच्या कृपेने चंद्रदेव पुन्हा पूर्ववत झाला आणि त्याला अमरत्व प्राप्त झाले. तेव्हा देवगण आणि ऋषीमुनींनी सोमप्रदोष व्रत करण्याचा संकल्प घेतला आणि ते व्रत पाळायला सुरुवात केली. सोमप्रदोष व्रत हे शिवभक्तांसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. या व्रताच्या प्रभावाने सर्व प्रकारच्या दोषांचे निवारण होते आणि आपले जीवन सुखसमृद्धीने भरून जाते. भगवान शंकर स्वतः सांगतात की जो भक्त श्रद्धेने सोमप्रदोष व्रत करेल त्याच्यावर मी विशेष कृपा करीन आणि त्याचे सर्व कष्ट दूर होतील. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हर हर महादेव.